100ला 2 ठेवला नाही तू. 100ला 2. अरे मेरा पण आहे. अरे मेरा फोटो कोण तिथे आहे ना, तर ते विशेष आहे. जी आपली मनात इच्छा असेल जर आपण बोललो मार पहिला बोलतोय तो. मग काय खाली फुकट फालतूगिरी फोनवर फोन करतो है ना. आम्हाला बोललास ट्रेन सुटली आहे मुकेश. तूच बोललास सरकार को कॉल करत होता. हा मग तू बोललास माझ्यासाठी थांबा विरारला. मग काय तूच बोलला. हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण आलो आहोत आशापुरी देवी इथे एडवन. सफाई स्टेशनला आम्ही उतरलो आणि आता आम्ही बाहेर जात आहोत. आता बाहेर जाऊन आम्ही इथं टमटम वगैरे बघतोय. त्याच्याने आम्ही जाणार आहे मंदिरापर्यंत. हा ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा. एडवनची प्रसिद्ध अशी देवी आशापुरी माता इथे आपण जात आहोत दर्शन घेण्यासाठी. आपण कुठे चाललोय? सफाळ्यामध्ये कुठे जातोय आपण? काय हिला कशाला बोलवलं? इकडे बघून बोल. मंदिरात जायचंय. आशापुरी देवीचं दर्शन घ्यायला जातोय आम्ही. आशापुरी आम्ही मस्त आहे. ए किती आहे? कुठे उतरणार? आपण डायरेक्ट एडवनला उतरणार. किती आहे तिकीट पर पर्सन सांग. तिकीट पर पर्सन 100 रुपीज. आमच्या गावापर्यंत पोहोचेल. 100 रुपीज पर पर्सन. आता आपण कुठे बसायचं? आम्ही कुठे बसायचं? आम्हाला ए मुकेश आपण इथे स्पेशल. ए मुकेश खिडकीतून बाहेर जाशील व्हिडिओ काढताना. ए मी पकडलाय मागून. कितना टाइम लगेगा? बोर हो रहा है मेरे को. घोडागाडी नाही येत मला. शिकला मग चालवतो. रायडर आहे तो माहिती नाही. फक्त 2 पाय खाली ठेवून चालवतो. त्याचा ट्रेनर पळाला ना विशाल बुवड. अजून 17 मिनिटं लागतील. इकडे बघा. तिकडे बघा. पाणी दिसणार. माझ्याकडे बघा. आता हाय करा. हाय हाय. इकडे इकडे हा. आणि रिक्षा स्टँड भेटेल तिथे. तो भेटेल तुला. माझा भाऊ विराजचं नाव. वाव मच्छी. हा सेम गावासारखंच आहे. व्हिडिओ पण काढते यार. परत परत मागे मग डायरेक्शन सुटल्यावर हेच करायचं. त्याला घेऊन जावा. हे वरून ना त्यांचं जरा कमी. 100ला 2 ठेवला नाही तू. 100ला 2. काय खाल्लेलं सकाळी? काय
तू चालत ये. आता आले आता आपण आता समुद्र सुरू होईल ना. अरे आता तरी ठीक आहे. त्या दिवशी मी आलेलं ना भरती होती सगळं पाणी रस्त्यावर होतं. असा सीन हा रे मंदिर तर ते मंदिर इतकं मस्त वाटतं. तिकडे जायचं आपल्याला. आमचं तर नाही बघू काय बोलतोय. पण त्याने एक्स्ट्रा वाढवलं. मस्त एकदम गाव साईड सारखं. समुद्र आहे. समुद्र ए वरती पाणी येत असेल. रस्त्यावर पाणी आलेलं त्या दिवशी मी आलेलं तेव्हा. तेच बोलले कारण एवढं पाणी येत असणार वरती. ओटी आलं म्हणून. हा टायमिंग असेल. वरती चला आता आम्ही उतरतोय. हे रवीना ताई कुठे ठेवणार मंदिर. चल उतर पहिला. का कारण मला टाइम लागतो का. टाइम लागतो. जाम टाइम लागतो. चला उतरा. चला आम्ही उतरलोय आता इथे. मला सफाया स्टेशन वरून इथे येण्यासाठी 40 रुपये लागतील. आशापुरी देवस्थान. तुम्हाला जर सफाया स्टेशनवरून इथे यायचं असेल तर तुम्हाला 40 रुपीज पर पर्सनने तुम्ही इथे येऊ शकता. चला आता आम्ही जातो मंदिराच्या इथे आतमध्ये दर्शन घ्यायला. आता इथे आपण चप्पल काढून आतमध्ये जाऊया. तुम्ही खूप छान करू. चला आता आम्ही दर्शन घ्यायला जातोय. अरे सावकाश. बघा मस्तपैकी ब्युटिफुल व्ह्यू दिसतोय इकडे. ए काय आहे. बघू शकता तुम्ही किती लाईन आहे ते. आम्ही दर्शन घेण्यासाठी लाईन कुठे आलायस तू. कुठे आले बाप्पाकडे. कुठे चाललास. आशापुरी. बोला आशापुरी. जय. हा रे. गणपती बाप्पा मोरया. बस असं का मी नाही. चला आरामात. आरुष थांब थांब. आरामात झाला पाहिजे ना. आरामात जा ना. तिथे डोकं तिथलं वाचूनच निघायचं. दर्शनासाठी
छोटीशी गोवा आहे. छोटीशी गोवा आहे. हा पाय पण तुला पाहिजे चिल्लर ओके. 5,000 रुपये ना फक्त 10,000. हा नाही म्हणूनच विचारलं की पावसाचं पाणी येतं इकडे खाली 5,000 पाणी. फुटे. प्रत्येक वर्षाला एवढा भाग होतो. अच्छा. पहिल्यांदा म्हणजे इथे आपण जर उतरलं ना हा. तर असं वापरून यायचं वापस ओके. आता तुला इथे सुद्धा बसता येत नाही. असं केलंय आता मग असं म्हणजे बसायला होतं असं असं आईने केलाय तो, माणसाने नाही केला. हा. तिथे आहे ना तर ते पाठवून कशी झाली जी आपली मनात इच्छा असेल जर आपण बोललो 100% बोललो. हे हळू येतं कसं जायचं नाही असंच ना असंच बसून जायचंय आपल्याला. हा बाबा उद्या बघ ती व्हिडिओ इकडे इकडे बघ कसं केलं असेल ना. पडशील ना तू वरती नको. हे बाबू वरती नको पटकन लागेल डोक्याला लागेल. वरती उठून सोचलंच नको. खाली सरकत सगळ्यांनी सरकत घ्या. झोपून जावं लागणार. अच्छा झोपून जायचं हे असेल ना. इकडनं सरळ झोपून जायचं असेल ना. पण तिकडे कुठे आहे पुढे ते बंद आहे पण आम्ही आले घाई दर्शन पुढे पण आहे. झोपून जावं लागतं. चला इथून मी जाईन ना पुढे. हा तू आरामात जाशील. आता बसून जावं लागेल. ढोपरावर जावं लागतं. डोक्यावर जायचंय. हा मग तरच लागणार नाही. त्या उचल सर्व इथून लगे सर्व डोक्याला वगैरे लागायचं सांभाळून घ्या. ठीक आहे. इथे सगळे जाम कष्ट आहेत. आमची नूठन आता बाजूला होशील तरच मी येऊ शकते बाई. आणि हा तेजस वाकून येतोय. त्याच्या मागे ही आली पायल आणि एक आमचा ब्लॉगर मागेच बसलाय. फ्लॅश बंद कर रे. खरंच खूप भारी वाटतं ना इथून येऊन. हे थोडं मालाडची देवी आहे ना त्याच्यासारखंच वाटतं. माता वैष्णवी देवी तिकडे आम्ही गेलो ना तर सेम अशीच गुफा आहे. खाली तसं तुम्हाला इकडून यावं लागेल दर्शन घेऊन बाहेर. इकडनं या गुहेतून येताना तुम्हाला एकदम खाली वाकून यावं लागेल नाही तर डोक्याला तुमचं लागू शकतं. बघू शकता तुम्ही. चला आता आपलं दर्शन घेऊन झालंय पण जाऊया पुढे. आणि इकडचा परिसर एकदम खरंच आणि आजूबाजूला समुद्र होतं. खरंच खूप भारी वाटतं. तुम्ही पण येऊन नक्की एकदा विजिट करा. एक आपली चिल्लर पार्टी
ही बघा ते शायनिंगच मारत असते. ए कुठे चालली? चल वरती. चला आता आम्ही वरती जातोय व्ह्यू बघायला. खरंच एकदम खूप म्हणजे खरंच खूप भारी वाटायचं वरती चढायचं वगैरे. व्ह्यू खरंच खूप सुंदर आहे. सावकाश सावकाश. खाली अरे अरे पागल आहे ते. काय ऐकतच नाही तो. चढला पण तो. पकड आहे त्याला पकड. मग तो धावत गेला. चला आता वरती जायचं आपल्याला. सँडल काढून चल ना तर पाय मुरगळेला. पाय मुरगळे. हो हो. अरे मग म्हणून मी पहिला घातली नव्हती. लांबूनच राहू. हर्षित इथे बस. बघू शकता तुम्ही व्ह्यू खरंच खूप भारी आहे. आणि हे समुद्राच्या इथेच मंदिर असल्यामुळे खूप प्रसिद्ध आहे आशापुरी देवी. किती वडापाव आणला? 29. डबल डबल खायचे की 12 जण आहेत आम्ही आणि 29 वडापाव आणले. वा. चला आता आपण खाली उतरूया. तिथे अजून त्यांची मस्तीच चालू. आता आम्हाला भूक लागली. आम्ही आणले वडापाव तर आम्ही आता वडापाव खातोय. मला चटणी मीठ लावून दे. मजा येते. ही मिरची घे ना. मिरची एकच घे. कवीवाली वडापाव वडापाव वडापाव. हे नूतनदार नूतनदार. हे बघा सरळ गेले तरी पण अजून शूज घालतायत. 1 तास झाला. किती तास झाले रे? बोल 1 तास झाला. बोल 1 तास झाला. 1 तास 60 सेकंद 60 मिनिटं. बोल 60 मिनिटं. हो मराठी मीडियम. मराठी मीडियम. चला आमचं दर्शन वगैरे चाललंय. आता आम्ही चाललोय आमच्या मैत्रिणीच्या घरी. चलो सगळे बसले पण.
हा ब्लॉग तुम्हाला भेटेल नेक्स्ट पार्टमध्ये. त्याआधी ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.